तर गाईज आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका। नमस्कार मंडळी, ही आहे आमच्या एका नवीन वेब सिरीजची टीम। तर आज सगळे सांगणार आहेत की आपण शूटला आलोय, किती दिवस राहिलो, काय मजा केली, काय काय एन्जॉय केलं, काय नवीन बघायला भेटलं, हे आपल्याला कळणार आहे आज या व्हिडिओद्वारे। तर सगळ्यांनी आपापलं काय सांगू शकता, काय काय एन्जॉय केलं ते। मॅडम, आपण नानाच्या गावाला आलो, शूट केलं सर्व, तुम्हाला कस काय अनुभव आला ते सारा थोडक्यात माहिती द्या बरं। मला तर चांगलं वाटलं, इथला एरिया वगैरे एरिया कसा चांगला वाटला हा आणि त्याचा निसर्ग पण छान वाटला। आणि मेन गोष्ट जेवढं आपण गोळ्या मेळ्याने राहतो ना, त्यात एकदम भारी, इतकं भारी वाटलं ना। पहिल्या लाईफ मध्ये मी जिथं वेब सिरीज केलती एवढं गोळ्या मेळ्याने मला कधीच चांगलं वाटलं, आनंद झाला, खूप आनंद वाटला। मला तर इथलं लोकेशन फार आवडलं, मला पण एक नंबर, कोणाची एक नाही दोन नाही, एकांटी आणि इथं कोणाला डिस्टर्ब करण्यासारखं नाही, त्याच्यामुळे मला एक आनंदी क्षण आठवलं। आणि एकदम गारवा बिरवा, म्हणजे असं एकदम फ्रेश वातावरण, आपल्या शहरापेक्षा इथं कसं एकदम फ्रेश वातावरण आणि होतं। हा क्षण मी घरी गेला खूप मिस करन, सगळ्यांना मिस करन। मी पण आणि सगळ्या पब्लिकला, आपल्या सगळ्या टीमला मिस करणार आहे मी। बरोबर आहे। हो, तर लवकरच आपण आता हा क्षण मिस न करता परत एक लवकर भेटूया, नवीन वेब सिरीज घेऊन येऊ आणि परत भेटू आणि परत हाच धिंगाणा करू, हीच मजा करू आणि राडा करू ना। बर, तुम्हाला माझ्या गावात आल्यानंतर कसं काय वाटलं? कारण तुमची कोणती नवीन वेब सिरीज आहे, मला तर काय सांगता येईना, कसं वाटलं वातावरण एकंदरीत? डायरेक्टर साहेब सांगतील ना नवीन वेब सिरीज काय आहे ते, पण वातावरण तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात की आमची टीम आहे, नाना, मुस्कान, मॅम, इथं कुणाल दादा आहे, तिकडे डगे नाना आहेत। तर यांच्या गावाकडे येऊन इथं शेतामध्ये आम्ही गेली 3 दिवस शूटिंग करतोय। आमच्याकडे कुठले इक्विपमेंट नाही, आम्ही फोन मध्ये शूट करून तब्बल एक जवळपास 10 एपिसोड काढलेले आहेत उन्हातानामध्ये। ना आमचा ऍक्टर कुठला पाणी मागतोय ना चहा मागतोय, बस फक्त ऊस खातोय, फक्त ऊस खाऊन खाऊन गोड बोलून सगळ्याकडनं आम्ही काम करून आणि चिंच बी खातोय, चिंच पण खातोय, चिंचा बोरा सगळं उन्हातानाचं खाऊन यांनी अक्षरशः दिवसभर एन्जॉय केलं। मध्ये फिरून एन्जॉय करत करत शूट करते। अशी माझी टीम आहे छोटीशी, आम्ही काय खूप मोठे ऍक्टर नाही किंवा मोठे कलाकार नाही आहोत, सगळे मातीतले आहेत। आणि बघा असे ऊस खात बसले, तर आमचे नाना आहेत, एकंदरीत त्यांचं हे गाव आहे आणि ते इथं बसलेले आहेत ऊस खात, त्यांच्या हातात भला मोठा ऊस घेऊन बसलेले त्यांच्या हातात भला मोठा घेऊन बस आहेत। मगापासून कडा ऊस खात होते, तेव्हा यांचं अजून चालू बिचारे तहाने व्याकुळ झालते, म्हणलं आता उसावरती भागून घ्या, पाणी काय आणि उसाचा रस काय एकच झाला। आता हे बघू काय बोलते। पाणी मागून मागून माझं पण पाणी निघालं घाम, पण आता काय पाणी तर काय भेटलं नाही, याच्यावरच भागवायचं। बघू आता पुढे गेल्यावर काय होईल, भेटतंय का नाही पाणी, का अजून इथंच होतंय काय। अजून एक राहिली आमचे, एक टेक राहिलेला आहे, तो झाला की मग आता आमचा होणार आहे पॅकअप। काय म्हणता मुस्कान मॅम तुम्ही? बोला एकंदरीत मुस्कान मॅमचं काम थोडंच आहे, पण चांगलं काम आहे त्यांनी, आणि त्या लेस लाजायला लागलेल्या आहेत, मी भूत नाही, त्या खूप लास्ट आहेत आजकाल, करेल बोल स्वतःला असतात आणि दुसऱ्यांना भूत बनवून घाबरवतात। 2 शब्द। ती ऍक्टिंग वेगळी असते रे, रियालिटी वेगळी असते बाबा। ओके पुढे बोला, काय म्हणता तुम्ही, काय सल्ला देणार? काही सल्ला नाही देणार। पुढच्या टीमला काय सांगणार? शूटिंग खूप छान झाली आणि जे पण लोक बघणार ते प्लीज लाईक शेअर सगळं करा, लाईक करा, कारण की आम्ही सबस्क्राईब करा। खूप उन्हातानात किती काळी झाली, मी एवढी काळी नव्हते। खूप गोरी असते दरवेळेस, इकडे आली काळी पडते। लिपस्टिकच्या 2 डब्या घे जातानी, मग माझी किती लिपस्टिक बिस्लरी एवढं खर्च झालंय, त्यामुळे प्लीज एक फेअर अँड लवली आणि एक पावडरचा डब्बा आणि फेशियलचं किट, ते सगळं असतं ना, ते संपलेलं आहे या 4 दिवसात। व्हाईट टोन तेवढ्या गोऱ्या होत्यात। काय म्हणता नाना, खरं की कुठे बघा, नानाने उसावर दणका मारला बोललो होतो। नानाला भूक लागलेली आहे सध्या, नानीने जेवण नाही दिलं वाटतं। बोला स्ट्रगलर बॉयच्या नावानं सांग मला।